तुझ्या स्वरूपाला ओळखत राहा. नेहमी तू तुला पहा, बाकी कोणाला पाहत बसू नको. तू तुला पहा. जसं माणूस आरशामध्ये आपण आपल्याला पाहतोय, दुसऱ्याला पाहण्यात मजा आहे का आपण आपल्याला पाहण्यात मजा आहे? आपण आपल्याला पाहिल्यावर आपल्यासारखं खूपसुरत कोणी दिसत नाही. आरशामध्ये आपण आपल्याला पाहिल्यावर आपल्यासारखं खूपसुरत दुसरं कोणी दिसत नाही. म्हणून पाहिल्याबरोबर मुस्कान येते त्याच्या चेहऱ्यावर. कोणाच्या? पहा ना, अर्थ समजतो ते असं असं असं. त्याला वाटतं माझ्यासारखं, आणि बरोबर आहे, तुझ्यासारखं कोणी नाही पाय. तसा बुद्धिरूपी आरसा आहे, आणि त्या आरशामध्ये तू पाहत जा तुला. बिंब हेच प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब हेच बिंब आहे. जीव हाच शिव आहे, शिव हाच शिव आहे, हे लक्षात. जीव शिव सम आहे. म्हणून स्वतःला शिव समजित आहे. जीव समजू नको, बाई समजू नको, माणूस समजू नको, काही समजू नको. डायरेक्ट स्वतःला काय समज? शिव स्वरूप समजत. जसं शंकराचार्य 32 वर्षाच्या आतमध्ये शिवरूप झाले. का तर रूपच आपलं शिवाचं आहे, व्हायचं नाही, आहेच. फक्त मधी जायचंय. मध्ये जाऊन आपली आपली काय करून घ्यायची? ओळख. अंतःकरण रूपी गुहा आहे, त्या गुहेमध्ये शिव. आपली आपली ओळख करून घे. साधू संत तुला हेल्प करायले, बाकी जे हे उताडा ते तुला हेल्प करीन झाला तुझ्या मुळावर आहे. पहिल्या लक्षात. फक्त गुरु तुझ्या हिताचा आहे, संत तुझ्या हिताचा आहे, बाकी सगळं तू गणगोत तुझ्या मुळावर आलेलं आहे. लक्षात. त्यांची शांती कशी करतो? बोल. आता काही लग्न तुग्न असले की नाही, उगा शांती करतात. यांची शांती कशी करतो? कोणते मंत्र म्हणतो सांग. नाही ते सगळे तुझ्या मुळावर असतात. घरचे दारचे पाहुणे रावणे सगळे मुळावर आहेत. फक्त संत मुळावर नाही. मग कशी शांती करतो सांगा. आहेत म्हणजे आहेत. तुला नेहमी देहाकडून बोलतात का आत्म्याकडून बोलतात? मग हे मुळावर येते. हे तुझ्या मुळावर आहे. तुला मेंढा म्हणून हाक मारायलेत का सिंह म्हणून? आणि तू काय म्हणायला? त्या मेंढपाळानं हर केलं की न्याय करायला. मेंढ्या सिंह असतो, मेंढा नाही. हे लक्षात घे. तोडून दे मेंढे पण. सिंह गर्जना कर. तू राजा आहे, जंगलाचा काय राजा आहे. सिंहाचा कळप नसतं, मेंढ्याचा कळप असतं. म्हणून कळपामध्ये राहू नको. सिंह एकटाच राहत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे आमा एकांताचा वास. 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 समेत मरोप समरूप देऊ सदा. तुका म्हणे आमा एकांताचा वास. तुका म्हणे आमा एकांताचा वास.
गुह्य ज्ञान. ज्ञान गुडगम्ये ज्ञानदेवा लादले. निवृत्तीने दिले हे गुह्य ज्ञान आहे. लौकिकामध्ये जमत नाही वापरायला. घरच्या माणसाला काही म्हणजावं नका असं. तुमचीच फजित होईल. मला काय हे आपल्या जवळ ठेवायचं आणि यांच्यापासून या चोरापासून काय राहायचं. सावधान. हे चोर आहेत बरं का. हे कोण एकाच्या सापेक्ष चोर आहेत. त्यांच्या सापेक्ष आपण चोर होऊन आपल्या सापेक्ष ते चोर. हे कोण एकाचं आयुष्य लुटायला लागले. हे कोण एकाला हेल्प करीन फायदा करीन. ते रक्त शोषण करतात. आयुष्य काय व्हाले शोषण केल्या चालले. म्हणून आयुष्याचं शोषण होऊ नये. आपण आपलं आयुष्य सांभाळा. आपली भगवंतानं दिलेली आयुष्यरूपी संपत्ती सांभाळा. हां. आणि आपलं त्या संपत्तीतून हित करून घ्या. लक्षात घ्या. ही संपत्ती जर इकडं उधळमाप करतात तर तुम्ही उद्या त्याला कंगाल होऊन भीक मागता. एक एक क्षण आपल्या आयुष्यामधला परमार्थाला लावा. हित करून घ्या की हिताची येळ आहे. पुन्हा याच्यापेक्षा हित दुसरं कोणतं नसतं. आपलं अंतःकरण उपाय झालं. काय झालं. आपलं हित. आणि आपलं अंतःकरण विशेषण झालं. आणि आता तुम्हाला चांगलं कळालं. काय कळालं. उपाधी आणि विशेषण. कमीत कमी जिंदगीभर तर तुम्ही विसरणार नाही. का तर 2-3 दिवस घातले त्याच्यावर. कशावर. उपाधी आणि विशेषण. का तर हे परमार्थातला मेन पॉईंट हे लक्षात घ्या. सावधान राहिलं पाहिजे. आपलं अंतःकरण मला कसं वाटायचं. मी केलं वाटत असेल तर अरे रे 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 कार असो माझा. मला जन्मा येऊन काय केलं तर मुद्दल सगळं खलास करायला लागलो. मी काही न करता मला केल्यासारखं वाटायचं. कर्तृत्व भ्रांती आहे का काय. भ्रांती. भ्रांतीतून बाहेर निघालो नाही. भ्रांतीतून बाहेर निघालो नाही. माऊली 22 वर्षाच्या आत भ्रांतीतून निघाली बाई. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्ये मन सुचले. आत्मस्वरूपी घातले. 22 वर्षाच्या आतमध्ये. मुक्ताबाई 16 वर्षाच्या आतमध्ये स्वतःही निघाली. चांगदेवाला बाहेर काढलं. 1400 वर्षाचा चांगदेव होता पण भ्रांत होता. भ्रांत होता. म्हणून आपण भ्रांतीतून बाहेर निघायचं. जमलं तर कोणाला काढायचं नाही तर आपण आपलं तर नीट चिपाटा. आपण आपलं निघायचं पहा. बाकी त्याचं काढणं करणं. काढला असतं तू अवतार बनशील. नाही काढलं तू आपल्या पुढचं काम चांगलं केलं. तू आपली सोडवणूक केली. आता इतराला तारतात. आपण करतात इतराला तारतात. ते अवतार असतात. लक्षात असतात. अवतार पुरुष असतात. अवतारी पुरुष असतात. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवतारी पुरुष. आता ज्ञानेश्वर माऊली अवतारी पुरुष. महाविष्णूचा अवतार. स्वतः तर करले पण इतरांना तारलं म्हणून काय बनले ते अवतार बनले. अवतार बन. काही वावगं नाही त्याच्यामध्ये. नाही तर चिपाट बन. चिपाट आपला एक सुरू निघून जाते. आणि नौका अशी सगळ्याला घेऊन जाते. आता आभासवाद बी कळाला आणि आवश्यकवादही कळाला. नसला ज्याला कळतं त्यानं कळून घ्या. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यापासून. बाकी बोलू नका. संसाराचं बोलू नका. संसार नाही मुळामध्ये. तू जेवढा संसाराजवळ तेवढा लबाड बोलायला. हे लक्षात घे. तू खोटं बोलायला. तुला फसवायला. तुला कोणी फशीन. तुला फसवायला. म्हणून जास्त उल्हास येऊ दे नको संसाराचं बोलण्याचं. महाराज सांगतात एक बोल सुस्पष्ट बोलावा. वाचे हरी हरी म्हणावा. संत समाज मोधरावा.
तेने ब्रह्मानंद होय अवधाना तेने ब्रह्मानंद होय अवधाना हरे रामा गोविंद वासुदेवा हरे रामा गोविंद वासुदेवा म्हणा दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य जीव आहे. अवच्छेदक वादाच्या रीतीने अंतःकरण विशेषण बनलं की काय केलं, जीवपणाकडे आणलं. आणि आभासवादाच्या दृष्टीने अंतःकरण विशेषण बनलं की कोणीकडे आणलं, जीवपणाकडे आणलं. म्हणजे शिवाचा या अंतःकरणानं विशेषण बनवून काय घेतला, म्हणजे जीव केलं, त्याला लहान केलं, लहान केलं. आणि आपल्याला एवढंच करायचं उभ्या जन्मामध्ये, हे प्रारब्धाचा विषय नाही, लक्षात घ्या. बरेच लोक म्हणतात माझ्या नशिबात नाही. अरे नशीबवाल्या, भोगाच्या बाबतीत नशीब असतं, परमार्थाच्या बाबतीत नशीब बिशीब काही नसतं, प्रयत्न असतात. चांगलं लक्षात घे. पागल लोक म्हणत असले तर म्हणू दे, तू पागल बनू नको. परमार्था नशिबाचा नसतं, लक्षात घे, प्रयत्नाचा असतं. आपण सकाळच्या रामपाऱ्यामध्ये प्रयत्न करतोच म्हणून इथपर्यंत येतोच, लक्षात घ्या, आहे ना. आळस करू नये परमार्थाचा. संसारामध्ये आळस कर, पण परमार्थामध्ये कधी चुकूनही आळस करू नको. का तरी सीझन आहे, सीझन मध्ये जर तू आळस करशील, सीझन मध्ये आयस आराम मारशील, तर काय माती खाशील का होईल त्याला. चांगलं पाऊस पडलेलं आहे, जवळ बी आहे, आणि मस्त गावामध्ये फिरायले, पेरील कोण, कोण पेरील. तुकाराम महाराज म्हणले, भल्या माणसा, अरे घरचं एखादं मेलं त्याच्या तोंडावर झाक काही बी जाय पेरायला. मळे झाकून या करावी पेरणी. पेरणीची वेळ तसं ती वेळ परमार्थाची. भल्या माणसा तू आयस आराम मारतो, उद्या त्याला तुझी काय दशा होणार आहे त्याची कल्पनाही करवत नाही. उद्याचा दिवस पाहशील का नाही पाहशील याची कल्पना नाही. कसं या देहाची गॅरंटी नाही, पाण्यावरला बुडबुड आहे. त्यांना भंगूर नाही भरवसा, गळा पडेल आता, आणि पुढे हुशार आहे चोर सागा. काही चालणार नाही त्या गळ्याला फास पड्या, म्हणून गळ्याला फासा पडू देऊ नको. सावधान राहा, नेहमी जागरा, दुखली मारू नको. जागर राहणं म्हणजे मी शिवस्वरूप आहे. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ग्रस्ताश्रमी नाही, मी वानप्रस्थाश्रमी नाही, संन्यासी नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी बाई नाही, मी पुरुष नाही, मी ओनली कोण आहे, सत्यम शिवम सुंदरम, मी निराकार आहे. आता हृदय मंदिरामध्ये काय होऊ दे, तुझ्या प्रकाश पडू दे. हे प्रकाश आहे. मी करता भोगता, मी दोन लेकराची माय, ही आमोशा आहे. तुझ्या हृदय मंदिरामध्ये आमोशा फिरायली का पौर्णिमा फिरायली. हा, हृदय मंदिरात आमोशा आहे का पौर्णिमा. पाय आमोशा दाखिली, पौर्णिमा दाखिली. असा असेल तर नक्की आमोशा आहे. आणि असा असेल तर पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र असतं, लक्षात घे. आणि अमावस्या दिवशी चंद्र असतं पण लपलेला असतं. अशी गोष्ट आहे. चला ब्रेक.
बटन बटन बाबा साहेब महाराज की जय। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन रचितां पुराणमणिनां मध्ये महाभारतम् आश्रितान्तवर्षिणी भगवती मष्टादशाध्यायिनी संदधामि भगवद्गीते भगवद्देवीम्। नमोस्ते व्यास विशाल बुद्धे कुलाचिल्लाय तपत्रनेत्र भारतेन पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रचित्तः प्रपन्न पारिजाताय सूत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृततुवे नमः। स्वरूपनिषदो गावो लोका गोपालनन्दनः पार्थोऽर्थस्तुतिरभोक्ता दुक्तं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। विष्मद्रोणतथा जयग्रथजना गान्धारणीलोपरा शैल्यग्रहावती कपेन वहनी करणेन वेदापुरा अश्वत्थामाविकरणघोरमका दुर्योधनावरती सोष्टिरा खलु पाण्डवैरणादि कैवर्तकः केशवः पहाराशर्यवचः सरोजमवलं गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यातकेशरं हरिकथा सम्बोधनामौलिकम् लोके सज्जनशलपदैर्हरः देवीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे मूकं करो वाचालं पङ्गुं लङ्घयितेयं यत्र पादमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः गुणवन्ति दिव्यैः तवैरवेदैः साङ्गपदः क्रमो उपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं नैजुस्सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। एवढं पाठ होते पाठ करायला गेलं होई पाहिल्यापासून मी पाठ करायलो अगोदर पाठ झाले केव्हा झाले आता इथून पाठ करायला मी कार्याचं मुहूर्त करून पण एक पाठ करणं आपण म्हणतो बघू ना। मनोनी माझी आपण मनबुद्धी ये एकशेटी येतुडेनी सर्वव्यापी मीची होई या ओळीचा अर्थ आहे। म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन आणि बुद्धी तू स्थापित कर म्हणजे तेवढ्याने सर्व व्यापी जो तत्स्वरूप तू होती। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ओळी तू माझ्या मनाला माझ्या स्वभावात मन लाव असं सांगतात। पण आपलं मन चालले कुठं हे मना गणारे सज्जना हे मना गणारे सज्जना समाजाधर काही उमाजाधर काही या नारातानु समपरमणी बुद्धिवानाई नसे नसे वय भरवसा बुरा बुरा जसा फुटे फटकन तरी आयुष्य धूपवायासी समाजधरधरकन ते मना गणाय सज्जना समाजधरकाई रुमधरकाई या नरतनु समपरवणी बुद्धिवानाई राहतील राग ते दागी चेत आणि वाळा
शेवटी शैलस्मशानी उघडा ते म्हणा गळ्याळ सत्य समजलं काही उमजलं काही या नरकानु समपरवणी तुझी नाही कनदास म्हणे हे म्हणा भूलू नको कोणा पंढरी राणा हे करुणिया पुरा तरी जगीत तो जाणा ते म्हणा गळ्याळ सज्जना समजलं काही या नरकानु समपरवणी तुझी